Greetings of the day, dear students. Myself, Professor Harish Ringe, working as head of the department Civil Engineering at CSMSS College of Polytechnic, कांचनवाडी औरंगाबाद. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो सध्या समर 2020 एक्झामिनेशनच्या बाबतीत आलेल्या सर्क्युलरच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तुम्ही बघितले असेल 10 तारखेला एक सर्क्युलर अपडेट झालेला आहे अंतिम सत्र वर्ष विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा 2020च्या आयोजनाबाबत. तर या सर्क्युलरमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत. सो बेसिकली तुम्ही जर बघितलं तर यामध्ये ज्या काही डिटेल गाईडलाईन्स आहेत एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या तर त्या इथं दिलेल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर तुमची परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती भेटण्यासाठी तुम्हाला फार फायदा होणार आहे. आणि जे काही शेड्यूल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनचा त्या बाबतीत सुद्धा तुम्ही याच्यातून माहिती मिळवू शकता. सो बेसिकली जे काही मीटिंग्स झालेल्या आहेत त्या संदर्भातला इथे डिटेल दिलेली आहे की कधी मीटिंग्स झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या लेवलला मीटिंग झालेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती या पत्रकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बघूयात. सो द फर्स्ट वन इज अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त म्हणजे AICTE जे काही ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत डिप्लोमा आणि फार्मसी रिलेटेड, तसेच शासन मान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्र किंवा वर्ष विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ही ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात यावी. याचा अर्थ काय की तुमच्या ज्या काही एक्सटर्नल एक्झामिनेशन आहेत फायनल सेमिस्टर किंवा फायनल इयरच्या तर त्या ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे तुम्ही जिथेही कुठे असताल आत्ता सध्याच्या कंडिशनला त्या ठिकाणाहून तुमच्या कॉलेजमधील जे काही फॅकल्टी आहेत ते तुम्हाला थ्रू डिफरंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमची तोंडी परीक्षा घेणार आहेत म्हणजे ओरल एक्झामिनेशन घेणार आहेत. त्याच्यानंतर नमूद केलं आहे की याकरिता विविध मीटिंग ॲप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. म्हणजे गुगल मीट असेल किंवा मायक्रोसॉफ्ट मीट असेल, झूम मीट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यांचा वापर करून तुमची परीक्षा इथं घेण्यात आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला शक्य नसेल म्हणजे त्याच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल किंवा मोबाईलची अवेलेबिलिटी नसेल तर तशा विद्यार्थ्याला टेलिफोनिक पद्धतीने सुद्धा ही एक्झाम देता येणार आहे. तशी सुद्धा उपलब्धता बोर्डाने दिलेली आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा जर विचार केला तर एखादा विद्यार्थी जर सर्व या गोष्टींमध्ये ट्राय करून सुद्धा जर तो परीक्षा देऊच शकला नाही किंवा ओरल एक्झामिनेशन अटेंड करू शकला नाही तर अशा विद्यार्थ्याचे जे काही मार्क्स असतील ते त्याच्या टर्मवर्क, जर्नल्स आणि जे काही तुमचं कंटिन्युअस असेसमेंट आहे यांच्या आधारावर त्यांना मार्क देण्याचं बोर्डाने इथं नमूद केलेलं आहे. त्यानंतर जी काही तुमची फायनल इयरची एक्झामिनेशन होणार आहे थेअरी एक्झामिनेशन ती तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQच्या संदर्भात होणार आहे. यामध्ये बोर्डाकडून ती परीक्षा घेतली जाणार आहे. जे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे ही सुद्धा परीक्षा तुम्ही जिथे असताल त्या ठिकाणाहून तुम्हाला द्यायची आहे. या परीक्षेमध्ये 40 क्वेश्चन किंवा 40 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी 30 प्रश्न तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे, अनिवार्य असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 गुणाचा असणार आहे आणि सदर परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा असेल. यामध्ये 40 प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 90% जरी सिलेबस झाला म्हणजे तुम्ही विचार करत असाल की मागच्या सर्क्युलरमध्ये 90% एक उल्लेख केलेला होता, परंतु या सर्क्युलरमध्ये 100% सिलेबसवर तुमच्या प्रश्न हे 40 प्रश्न असणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 30 प्रश्न अटेंड करायचे आहे. याबद्दलचं जे काही वेळापत्रक आहे एक्झॅक्टली कोणत्या दिवशी तुम्हाला परीक्षा अटेंड करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पोर्टलवर बघायला भेटेल MSBTच्या वेबसाईटवर. त्याबद्दलची जे काही टाइम टेबल असेल तो दिला जाईल व त्याबरोबरच तुम्हाला परीक्षा कशी अटेंड करायची आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्व मार्गदर्शक तत्वे बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटेल. या व्यतिरिक्त आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, केमिकल इंजिनिअरिंग CH61 आणि
जे काही हे असे वेगवेगळे पेपर कोड आहे की ज्यामध्ये ड्रॉइंगचा समावेश असतो फायनल इयरला, आणि त्या विद्यार्थ्यांची MCQ परीक्षा घेणं इथं पॉसिबल नाही ते. तर तशा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जसं मी आधी सांगितलं की त्यांच्या टर्मवर्क आणि ज्या काही मागच्या झालेल्या एक्झामिनेशन आहेत त्यांच्या आधारावर या विषयांसाठी विद्यार्थ्यांना मार्क दिले जाणार आहे. ते पण संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीने त्याच्यावर संस्था स्तरावर त्यांना त्यांची एक्झाम घ्यायची आहे आणि त्यातून त्यांना मार्क्स द्यायचे आहे. आणि ही परीक्षा परत जर बघितलं आपण तर जसं तोंडी प्रश्नोत्तर म्हणलो तर आपण त्याच पद्धतीने घ्यायची आहे, जशी एक्सटर्नल ओरल घेतली जाणार आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर AICTE जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली 13 मार्चपर्यंत 90% अभ्यासक्रम शिकून झालेला होता आणि याच गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांना जे काही मार्क वरती भेटणार आहे, म्हणजे 40 मार्क जे काही आपण म्हणतो इथं 40 मार्कांचा पेपर आहे, तर यापैकी जे काही मार्क पडतील ते 90%च मार्क आहेत असे विचारात घेतले जाईल आणि त्यांचे 100% मार्क कन्वर्ट करून तुम्हाला त्याचे मार्क दिले जातील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा 36 मार्क पडले असतील तर त्याला 40% म्हणजे 90% जर असा विचार केला तर तो 36ला 90% तर 100%ला किती असा कन्वर्ट करून तर ते पर्टिक्युलर मार्क हे तुम्हाला 100%ला कन्वर्ट करून दिले जातील. त्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये 5th, 4th आणि 3rd म्हणजे जे काही बॅकलॉगचे परीक्षा बाकी असलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या पर्टिक्युलर ज्या काही विषयाची परीक्षा ही संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे जसं फायनल इयरच्या विद्यार्थ्यांकरिता बोर्ड एक्झामिनेशन आणि त्याची प्लॅटफॉर्म तयार करून परीक्षा घेत आहेत, तर बॅकलॉग जे काही विषय आहेत या विद्यार्थ्यांचे ज्यांचेही 3rd इयर झालेले आहे किंवा 3rd इयर ॲपियर्ड आहेत परंतु त्यांचे 5th, 4th किंवा 3rd सेमिस्टरचे काही पेपर्स बाकी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा जी काही आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. परंतु ती इन्स्टिट्यूट लेवलने घ्यायची आहे, म्हणजे तुमचा पेपरसुद्धा इन्स्टिट्यूट लेवललाच घेतला जाईल, तो ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. किंवा त्यासाठी सुद्धा इथं दिलेलं आहे की जर ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी शक्य नसल्यास ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पण MCQ स्वरूपातच घेतले जाईल, ते सुद्धा मार्गदर्शन इथं केलेलं आहे. आणि त्या रिलेटेड जे काही तुमची बॅकलॉग परीक्षा आहे त्याचं शेड्यूल ही तुमचं कॉलेजेस तुम्हाला इथे पर्टिक्युलरली उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्या शॉर्ट टर्म कोर्सेसच्या बाबतीतले जे काही विद्यार्थ्यांचे जर बॅकलॉग विषय असतील तर ते सुद्धा पर्टिक्युलर ऑनलाईन पद्धतीने MCQचा वापर करून किंवा ऑनलाईन सादरीकरण पद्धतीने वापर करून किंवा असाइनमेंट्स त्यांना पर्टिक्युलरली देऊन एक्झामिनेशन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन लेखी परीक्षेकरता इंटरनेट, संगणक, मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नाही अथवा उपलब्ध होऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांकरिता शेवटचा पर्याय म्हणून ऑनलाईन परीक्षा नजीकच्या तंत्रनिकेतनमध्ये घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता नियोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी प्रवेशित असलेल्या संबंधित संस्थेची असेल. याचा अर्थ काय की जर एखादा विद्यार्थी हा बाहेरगावी राहत आहे, त्याचं कॉलेजपासून जास्त अंतरावर आहे आणि त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं ऑनलाईन एक्झाम देण्यासंदर्भातली गोष्ट अवेलेबल नाही किंवा इंटरनेट अवेलेबल नाही किंवा लाईट अवेलेबल नसेल, तर त्या विद्यार्थ्याने आपल्या कॉलेजमध्ये आपल्या HOD किंवा तिथल्या फॅकल्टीजला कॉन्टॅक्ट करून मला परीक्षा देण्याकरता जवळील तंत्रनिकेतन किंवा कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये उपलब्धता करून द्यावी या संदर्भातली रिक्वेस्ट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन फिजिकली तुम्हाला त्यांच्या ज्या काही पॉलिटेक्निक कॉलेज तुम्हाला अलॉट केले जाईल तिथे तुम्हाला जाऊन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तिथे बसून देता येईल. ज्यानंतर ज्या विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत संस्थेत येऊन परीक्षा देतील त्यावेळी संस्था व विद्यार्थ्यांना कोविड-19 बाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल. ऑब्व्हियसली जर तुम्ही फिजिकली जात असताल कोणत्याही कॉलेजला बाकीच्या सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने तर तुम्हाला सर्वांना कोविड-19चे जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत शासनाने त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि कॉलेजलाही ते फॉलो करावं लागतील. काही कारणास्तव म्हणजे एखादा विद्यार्थी जर समजा फॉर एक्झाम्पल काही अडचणींमुळे तो परीक्षाच देऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा
परीक्षा देण्याची एक संधी देण्यात येणार आहे. याबद्दलही शासनाने किंवा MSBTने गाईडलाईन दिलेली आहे. दिव्यांग विद्यार्थी जे काही असतील, जर त्यांना काही अडचणी येत असतील पेपर सोडवण्याच्या संदर्भात किंवा फॅसिलिटी अवेलेबल करून देण्याच्या संदर्भात, तर त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कॉलेज मार्फत म्हणजे जे काही त्यांना अवेलेबिलिटी करून द्यायची आहे याबद्दलची गाईडलाईन MSBTने दिलेली आहे. आणि पेपर सोडवण्याकरता देखील या विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ देण्यात येईल, हे सुद्धा बोर्डाने सांगितलेले आहे. अंतिम सत्र किंवा वर्षातील ONSRA CE या जुन्या स्कीममधील, म्हणजे जे काही जुने स्कीमचे विद्यार्थी आहे, स्कीम असेल, C स्कीम असेल, तर या स्कीममधल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेकरिता जी स्कीममधील समकक्ष विषयाचा कोड देण्यात आलेला आहे. म्हणजे आपण बघितलेलं आहे की आत्तापर्यंत थेअरीला सुद्धा आपण स्कीमचे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना जी स्कीमचा इक्विव्हॅलंट कोड, पेपर कोडचा एक्झाम द्यावं लागायची. तर त्याचप्रमाणे आता सुद्धा जी स्कीमचे त्यांना पेपर कोड दिले जातील की कोणता पेपर त्यांनी द्यायचा आहे. त्यानंतर जे काही पेपरची स्कीम तुम्हाला दिली जाईल किंवा कोड तुम्हाला दिले जाईल, तर त्या जी स्कीममधील समकक्ष विषयाचे कोड अंतिम सत्र किंवा वर्षातील असल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळा स्तरावर ऑनलाईन MCQद्वारे घेण्यात येईल. तसेच जी स्कीममधील समकक्ष विषयाचा कोड निम्न सत्र वर्षातील असल्यास अशा विषयांची परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येईल. याचा अर्थ काय की एखादा स्कीमचा विद्यार्थी ज्याचा समजा रुरल इंजिनिअरिंग हा 6th सेमचा विषय होता, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, एक्झॅक्ट सब्जेक्टचे इन्फॉर्मेशन आता माझ्याकडे असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगत नाही, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की रुरल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट 6th सेमिस्टरला स्कीममध्ये होता, परंतु जी स्कीममध्ये तो जर 4th सेमला गेला असेल तर अशा पर्टिक्युलर परीक्षा जी काही विषय असेल तर हा बॅकलॉग म्हणजे सेकंड इयरचा विषय जी स्कीममध्ये असल्या कारणाने विद्यार्थ्याला तो संस्था स्तरावर जे काही परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये त्यांना तो द्यायचा आहे. जर तो आत्ताच्या जी स्कीममध्ये 6th सेमिस्टर किंवा 6th सेमिस्टरमध्ये असेल तर तो बोर्डामार्फतच घेण्यात येणाऱ्या MCQद्वारे घेतला जाईल, अन्यथा तो कॉलेजमार्फत घेण्यात येणाऱ्या MCQमध्ये तुम्हाला तो पेपर द्यावा लागेल. मंडळ स्तरावर तसेच संस्था स्तरावर घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2020चे स्वरूप ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे परीक्षा विषयक नियमावलीतील RG 11K नुसार फोटोकॉपी किंवा व्हेरिफिकेशन अँड रिअसेसमेंटची सुविधा उन्हाळी परीक्षा 2020 परीक्षेकरिता देण्यात येणार नाही. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम थ्रू तुम्ही MCQ टाईपनी पेपर अटेंड करत आहात आणि त्याचकरता तुम्हाला पर्टिक्युलरली रिअसेसमेंट असेल किंवा फोटोकॉपी असेल अशा कोणत्याही प्रकारची इथे फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली नाही. त्या व्यतिरिक्त बोर्डाने शेड्यूल दिलेला आहे की डिप्लोमा जे काही कोर्सेस आहेत पॉलिटेक्निक आणि फार्मसी त्यांसाठी काय शेड्यूल असणार आहे. तर प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झामिनेशन जे काही फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, रेग्युलर 6th सेमला आता होते, या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे कॅरी ऑनमधून सुद्धा जर कोणी रेग्युलर झालेला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा शेड्यूल आहे, लक्षात घ्या. कंडक्शन ऑफ प्रॅक्टिकल अँड ओरल एक्झामिनेशनचा शेड्यूल हा 15 ते 25 सप्टेंबर 2020 दरम्यान तुमच्या एक्सटर्नल ओरल एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर कंडक्शन ऑफ थेअरी, प्रॅक्टिकल, ओरल एक्झामिनेशन ऑफ बॅकलॉग कोर्सेस ऑफ फायनल सेमिस्टर ऑर इयर स्टुडंट्स ॲट इन्स्टिट्यूट लेवल. म्हणजे जे काही तुमचे बॅकलॉग विषय आहेत विद्यार्थ्यांचे जे फायनल इयरला आत्ता आहेत आणि त्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचं जर काही मागचे म्हणजे 5th, 4th आणि 3rd यापैकी जर काही ओरल सब्जेक्ट्स बॅक असतील, ओरल बॅक असेल किंवा थेअरी बॅक असेल, तर अशा सर्व परीक्षा त्यांना या सर्व विद्यार्थ्यांना 25 ते 4 ऑक्टोबर 2020 मध्ये द्यायचे आहे. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लक्षात ठेवण्यासारखी. रेग्युलर म्हणजे 6th सेम बोर्डामार्फत घेण्यात येणारी परीक्षा ही 5 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, परंतु जे काही बॅकलॉग परीक्षा आहे त्या ऑलरेडी होऊन जाणार आहेत, त्या 25 ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे जे कोणतेही विद्यार्थी एलिजिबल टू 6th सेमिस्टर यावर्षी होते आणि त्यांच्या बॅकलॉग विषय असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काळजी नाही, 25 ते 4 ऑक्टोबर 2020 दरम्यान त्यांना ती परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून तुमच्या संस्थेतील तुमचे HOD असतील, फॅकल्टी असतील, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तुमचे शेड्यूल जाणून घ्यायचे आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे पेपर्स इथं द्यायचे आहे. होप सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षा सर्व पार पडल्यानंतर फायनल इयरच्या ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे तो 31 ऑक्टोबर 2020 एक टेंटेटिव्हली रोजी लागणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल आणि हा सर्क्युलर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही msbt.org.in वर जाऊन
10 सप्टेंबरचं जे काही सर्क्युलर आहे ते तुम्ही इथून बघू शकतात. आणि काही अडचण असल्यास तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबर 8378975899 किंवा माझ्या मेल आय डी HODCE1152@gmail.com यावर संपर्क साधू शकतात. धन्यवाद.